मुंबईमध्ये व्यवसाय करणाऱ्या मराठी माणसांची संख्या हवी तशी नाही आणि त्यामुळेच बाहेरच्या राज्यातल्या लोकांचं मुंबईमध्ये व्यवसायात वर्चस्व काही अंशी पाहायला मिळतं। मात्र मराठी माणूस मागे राहायला नको म्हणून मीरा रोड परिसरातील काही तरुण आता पुढे सरसावलेत। मराठी माणसासाठी या तरुणांनी नेमका कोणता प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय पाहूयात त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। मराठी माणसांनी व्यवसायात उतरण्यासाठी अनोखा उपक्रम। मीरा रोड परिसरातील तरुण मराठी माणसासाठी सरसावले। नव मराठी व्यावसायिकांसाठी मीरा रोड मध्ये नवा प्लॅटफॉर्म। सध्या गेल्या काही दिवसात राज्यात मराठी विरुद्ध हिंदी हा संघर्ष पाहायला मिळाला। मुंबईच्या मीरा रोड परिसरात काही दिवसांआधी मनसैनिकांनी मराठीच्या मुद्द्यावरून एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती। त्यानंतर या भागात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक असा संघर्ष पाहायला मिळाला। अमराठी व्यावसायिकांनी झालेल्या मारहाणीनंतर परिसरात कडकडीत बंद पुकारला होता। त्यानंतर मराठी बांधवांनीही मोर्चाचं आयोजन केलं। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मीरा रोड परिसरात तणावाचं वातावरण होतं। मात्र आता मराठी बांधवांनीही व्यवसायात उतरावं यासाठी काही तरुणांनी मराठी व्यापारी मंडळासारखा प्लॅटफॉर्म तयार केलाय। यातून नव मराठी व्यावसायिकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। माझं नाव संजय म्हात्रे। मी इथे मीरा रोडमध्ये माझं हॉटेल सुरू केलं आहे। माझी बायको माझ्यासोबत आहे आणि तिला आपण हे सुरू करून देतो। इथे माझं सगळ्यांसाठी हेच म्हणणं आहे की आपण जे आता इतर लोकांना दोष देतोय की इतर लोक येत आहेत इथे उद्योगधंदे करतायत, तर ते लोक यायचे कारण काय? जर आपण त्या गोष्टीमध्ये ऑलरेडी असतो किंवा आपण सुरू केले असते तर त्यांना इथे येण्याची गरजच नसती पडली आणि हा जो काय माहोल इथे बनला तो बनलाच नसता। आता जे झालं ते झालं, पण आता माझी सगळ्या मराठी तरुणांना विनंती आहे की वेळ गेली निघून गेली, आता आपण नव्याने सगळे मराठी तरुण एकत्र येऊन आपण आपले उद्योगधंदे सुरू करू। तर मी माझ्या प्रत्येक तरुणाला मराठी तरुणाला विनंती आहे की आम्ही सुरुवात करतोय मीरा भाईंदरमधून आणि लोकांना अगोदर उद्देश देण्या अगोदर आपण स्वतः सुरू करायला पाहिजे, म्हणून मी स्वतः पहिली सुरुवात करतोय आणि त्यानंतर मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही प्रत्येक मराठी माणसाने व्यापारात उतरा म्हणून। मला तरी असं वाटतंय की फक्त तरुणांनीच नाही तर तरुणींनीही आपले स्वतःचे उद्योगधंदे व्यवसाय सुरू केले पाहिजे, आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे। जसं मी आता माझं स्वतःचं हॉटेल खोललंय तसंच। नुकतंच सचिन आंधळे नामक एका युवकानं कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे आणि विशेष म्हणजे राज्यात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरू असताना एका गुजराती सहकार्यानं त्याला व्यवसाय सुरू करण्यास मदत केली आहे। त्यामुळे व्यवसाय सुरू करताना सर्वांना सोबत घेतलं पाहिजे अशी भावना सचिनची आहे। तसंच ज्याचं महाराष्ट्रावर प्रेम आहे ते जरी इतर भाषिक असले तरी त्यांनी मराठी तरुणांना व्यवसायात उतरण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे अशी भावनाही सचिन आंधळे यांनी बोलून दाखवली आहे। नाही, कपड्याच्या व्यवसायामध्ये मी लास्ट 10 वर्षापासून आहे, पण आता गारमेंट याच्यामध्ये दुकान आता ओपन केलेलं आहे आणि आपण जसं गुजराती आहेत, मारवाडी आहेत, ते पण आपलेच आहेत, पण त्यांच्या बरोबर आपण मराठी माणूस पण धंदा करू शकतो। जसं आपले पार्टनर आहेत ते गुजराती आहेत, तर आपण म्हणजे त्या पद्धतीने एकत्र कामं करू शकतो। मराठी माणूस ने गुजराती माणूस मलून व्यापार करू शकतो असा काय मला लोकांना प्रश्न आहे। देवाला एक सांगितलं तर मी सांगू द्या, एक बंधू या एक व्यापार करा। इथे काही प्रश्न नको, मराठी मारवाडी गुजराती इथे काहीच प्रश्न नको। ही खाली कोण कोण लोक करताय याचा काही महत्वाचं नाही। मराठी मारवाडी गुजराती सगळे एकत्र आहे। बऱ्याचदा असं होतं की व्यापार सुरू करायचा असला की अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या परवानग्या लागतात, तसंच व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्याला किती खर्च येणार, यासाठीची प्रक्रिया काय, असे अनेक प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा याच प्रश्नांच्या चक्रीवादळात अडकून बरेच तरुण हे व्यवसाय सुरू करण्याचा विचार सोडून देतात। मात्र व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्यासाठी सरकारच्याही काही योजना असतात हे त्यांना माहीतच नसतं। त्यामुळे मराठी व्यापारी मंडळासारख्या प्लॅटफॉर्ममुळे नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असलेल्या तरुणांना मदत होणार आहे। आम्हाला एक असा प्लॅटफॉर्म तयार करायचा जिथे आम्ही त्यांना गायडन्स करू शकतो की कोणताही बिझनेस स्टार्ट करायच्या आधी म्हणजे कोणते चेक्स घेतले पाहिजेत, आपल्याकडे फायनान्स उपलब्ध आहे की नाही, आपल्याकडे तो एक्सपिरियन्स आहे की नाही, किंवा पुढे जाण्यासाठी आपण काय काय स्टेप्स घेतलेत किंवा त्याच्या मनात जे आहे की मला हे बिझनेस असं वाढवायचं आहे, तर तिथे आम्ही असा एक प्लॅटफॉर्म तयार करू इच्छितो की त्यांना गायडन्स मिळेल। मराठी माणसाच्या रक्तात धंदा नाहीये किंवा मराठी माणूस धंदा करू शकत नाही
ही जी संकल्पना किंवा हे ज्या अफवा आहेत ना, ह्याच मुळात खोडून काढल्या पाहिजेत. आमची जी सुरुवात आम्ही करतोय ती अशी कुठल्याही वादाच्या भूमिकेतून न करता एकत्र येऊन सामंजस्याने आणि संगोपनाने काय करता येईल, चांगलं करता येईल या दृष्टीने आमची ही वाटचाल असणार आहे. परप्रांतीयांच्या लोंढ्यांमुळे मुंबई आणि उपनगरामध्ये मराठी माणसाचा टक्का हा कमी होत चालला आहे. खास करून मीरा रोड भाईंदर परिसरामध्ये हा टक्का जवळपास 17 ते 18% आलेला पाहायला मिळतो. मात्र असं असलं तरी मराठीचा आग्रह हा असणारच आणि तो असायलाही हवा. पण मराठीचा आग्रह करताना आपला मराठी माणूस व्यापाऱ्यांमध्ये कुठे कमी पडू नये याकडेही आपण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे या तरुणांनी केलेल्या त्यांच्या या प्रयत्नाचं कौतुक व्हायलाच हवं. मीरा भाईंदरमधली ही तरुण मंडळी आता एकत्र येत आहेत व्यापार व्यवसाय सुरू करण्यासाठी. मराठी माणसांना ही तरुण मंडळी आता एकत्र आणतायत आणि प्रादेशिक वाद मिटवून स्वतः काहीतरी मराठी माणसाने व्यवसाय सुरू करावा यासाठी पुढची वाटचाल सुरू केलेली आहे. उमेश करंजकरसह मी अविनाश ढेकसकर, लोकशाही मराठी, मीरा भाईंदर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.